पुण्यात अजित पवार यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। अॅट्रॉसिटी देखील दाखल करण्याची मागणी होते। अजित पवारांच्या पक्ष कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय। महार वतनाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यामुळे या प्रकरणात कारवाई करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत काही आंदोलक सुद्धा आहेत। रोहन, सौरभ करता सकाळपासून अजित पवार पुण्यात आहेत। पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये त्यांनी बैठकींचा सिलसिला चालू ठेवला, तर दुसरीकडे त्या पक्ष कार्यालयावरती काही आंदोलक जे आहेत ते आता चालू आलेले पाहायला मिळत आहेत। हे सगळे मास मूवमेंट संघटनेचे कार्यकर्ते आहेत आणि पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी आहे आणि अजित पवारांनी राजीनामा देखील द्यावी अशा प्रकारची मागणी या सगळ्या आंदोलकांनी केलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहतोय। खरं तर कालपासून हा संपूर्ण बंदोबस्त या कार्यालयाच्या परिसरामध्ये होता आणि आज अजित पवार यांना म्हणून देखील बंदोबस्त होता, तरी देखील हे कार्यकर्ते अगदी कार्यालयासमोर आता ठार मांडून बसलेले आहेत। त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। मास मूवमेंट संघटनेचे विजय जगताप जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। नेमकी आपली भूमिका काय आहे? अजित पवारांच्या मुलावरती गुन्हा दाखल व्हावा अशी आपली मागणी आहे, परंतु हा व्यवहार जो आहे तो पहिल्यांदा रद्द केलेला पाहायला मिळतोय। व्यवहार जरी रद्द झाला असेल ना, परंतु अजूनपर्यंत पारवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। लोकशाही मार्गाने परवानगी घेऊन आंदोलन करू शकत होता, तुम्ही अशा पद्धतीने काही कार्यकर्त्यांना घेऊन थेट कार्यालयावर येणं योग्य आहे का? पोलिसांनी आम्हाला परवानगी दिलीच नसती तर आम्ही अचानक आंदोलन केलं। पार्थ पवारांना वाचवलं जाते असं आपलं मत आहे, कारण का पार्थ पवारांना गुन्हा दाखल झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आहे ना, गुन्हा दाखल होणार कसा? पण आम्ही पण आंबेडकर समाज आहे, त्या उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्यात फिरून येणार नाही। काय तुम्ही आता अजित पवारांना भेटण्यासाठी आलाय की त्यांना तुम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आलाय आणि अशा पद्धतीने आंदोलन करताय? आम्ही अजित पवारांना भेटण्यासाठी आलो नाही, आम्ही अजित पवारांचा धिक्कार करण्यासाठी आलो। तुमच्यावरती कारवाई होऊ शकते अशा पद्धतीने? तुम्ही अटक होऊन द्या ना, मला गुन्हा दाखल होऊन द्या, आम्ही तयार आहे। आम्ही आंबेडकरी तरुण कार्यकर्ते आहेत, आम्ही कधी घाबरत नाही। जेल केस गुन्हे याला घाबरत नाही आम्ही। असंच आंदोलन सुरू राहणार? तुम्ही आंदोलन सुरू ठेवणार? आम्ही भविष्यात आम्ही चालू करणार। आता आमचं ठिय्या आंदोलन आहे काही वेळापूर्वीपर्यंत, आता आम्ही भविष्यामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन करणार। आम्ही अजित पवारांना निषेध करण्यासाठी आलेलो आहे। किती वेळ बसणार इथं? अजून थोडा वेळ बसेल आम्ही। अजित पवारांना तुम्ही पोहोचवणार तुमचं मत की तुम्हाला किती रोज? तुमच्या माध्यमातून अजित पवारांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। अजित पवारांचा थेट संबंध वाटतो या सगळ्या प्रकरणात? हो, अजित पवारांनी 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलं की मला या गोष्टीबद्दल माहिती होती, थोडी माहिती होती। नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी युटर्न घेतला की मला याबद्दल काही माहिती नाही। अजित पवारांचा थेट संबंध आहे या सगळ्यामध्ये? थेट संबंध आहे मध्ये। पार्थ पवारांना वाचवलं जातं, त्यांच्या मुलाला वाचण्यासाठी हे चालू आहे सगळं प्रकरण। गुन्हा जो आहे तो पार्थ पवारांवरती दाखल झाला नाही। पार्थ पवारांची 99% पार्टनरशिप असून देखील 1% वाला ज्यावरती गुन्हा दाखल झाला। आमचं म्हणणं की पार्थ पवार दाखल झाला पाहिजे, यांना बळीचा बकरा केला सगळ्यांना। अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे पार्थ पवारवरती, अजून गुन्हा दाखल होत का नाही? आपण पाहतोय की हे सगळे आंदोलक जे आहेत ते आता इथे बसलेले आहेत। पोलिसांचा फौजफाटा देखील आपण पाहतोय आणि अगदी मी कॅमेरा पर्सन दीपला विनंती करतो की पाठीमागे 50 मीटरवरती कार्यालय। अजित पवार तिथे बसून पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकींच्या माध्यमातून अनेक मतदारसंघाचा जो आहे तो अजित पवार आढावा घेत आहेत। बैठकांचा सिलसिला जो आहे तो सकाळपासून सुरू आहे आणि हे सगळं सुरू असताना अशा पद्धतीने हे कार्यकर्ते जे आहेत ते अचानकपणे कार्यालयाकडे निघाले आणि इथं येऊन पोलिसांनी जे आहे त्यांना अडवलेलं पाहायला मिळतंय। पोलिसांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त जो आहे तो आज सकाळपासूनच या कार्यालयाला दिला होता। नेहमीपेक्षा अधिकची कुमक जी आहे ती पुणे पोलिसांनी यापूर्वीच अशा प्रकारच्या घटना कदाचित घडू शकतात, कारण का वातावरण जे आहे ते अजित पवारांच्या विरोधामध्ये सध्या पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये अनेक जण जे आहेत, संघटना जे आहेत ते अजित पवारांच्या विरोधात आंदोलनं राज्यभरामध्ये पार्थ पवारांच्या विरोधामध्ये आंदोलनं जी आहेत ते करताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो देखील वाढवलेला सकाळपासून पाहायला मिळत होता आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये हे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करत कार्यालयाकडे निघाले, परंतु पोलिसांनी अगदी 25-30 मीटर अलीकडे जे ते या सगळ्यांना अडवलेलं पाहायला मिळते आणि बॅरिकेटिंग करून या सगळ्यांना इथेच जे ते स्थानबद्ध केलेलं आहे। पुणे पोलिसांकडून एक नोटीस जी आहे ती काही वेळापूर्वी यांना देण्यात आलेली आहे। आपण ती नोटीस बघूया। त्या नोटीसच्या माध्यमातून त्यांनी जे आहे ते पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस सांगितलेली आहे की अशा पद्धतीने आंदोलन जे ते करू शकत नाहीत, कारण का अशा आंदोलनाला जी आहे ती परवानगी दिलेली नव्हती। तुम्हाला नोटीस आलेली आहे, काय या नोटीसमध्ये म्हणलंय? विजय उर्फ तुम्ही परवानगी मागितली होती बहुतेक, तुम्हाला ती परवानगी नाकारल्यानंतर ही नोटीस मागितली ना? परवानगी दिलीच नाही, पत्र दिलं नाही मी। ते नोटीस मला माहिती गुन्हा दाखल होणार आहे, त्या उद्देशाने मी आलो इथं। गुन्हा दाखल होणार आहे? गुन्हा दाखल झाले चालेल, मला जेल झालं तरी चालेल।
मी जेलला जायला तयार, आम्ही सगळे जेलला जायला तयार आहे. नोटिसीमध्ये काय सांगितलं या नोटीस मी सांगितलं तुम्ही जर आंदोलन केलं तुमच्या गुन्हा दाखल करू, आम्ही कोर्टामध्ये सादर करू, आम्ही सगळं आंदोलन होणार, आंदोलन करत राहणार. आंदोलन करणार आंदोलन. नोटीस दिल्यानंतर देखील आंदोलनावरती हे सगळे जण जे आहेत ते ठाम आहेत आणि घोषणाबाजी जी आहे ती यांच्याकडून केली जाते. सौरभ, रोहन, ही जागा महार वतनाची होती आणि ती पार्थ पवारांनी बळकावण्याचा प्रयत्न केला किंवा हा कथित घोटाळा होता हा आरोप म्हणून ते अॅट्रॉसिटीची मागणी करतायत. पण काही मेसेज असे सुद्धा सोशल मीडियावर फिरतायत की ही जागा पूर्वी महार वतनाची होती पण सरकारने योग्य मोबदला देऊन ती जागा ॲक्वायर केलेली आहे, त्यामुळे आता पूर्वीच्या मालकांचा या जमिनीशी काही संबंध नाहीये. तर याबद्दल थोडं आंदोलकांना विचाराल का? नक्की आपण या सगळ्याबाबत आंदोलकांना विचारूया. आंदोलकांना या सगळ्याबाबत किती माहिती आहे हे देखील प्रश्न आहे. एक प्रश्न जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या फिरतोय. त्याचं मत असं, लोकांचं मत असं आहे की ही जमीन यापूर्वी महारवतनाची होती, सरकारने योग्य तो मोबदला जो आहे तो त्या जी काय नावं होती त्यांना दिली आणि ती जमीन ॲक्वायर केलेली होती. त्यामुळे थेट जी आहे ती आता महारवतनाची जागा ही राहत नाही. ती जमीन पॉवर ऍक्ट त्यांनी साठी करून दिली होती. ते शीतल तेजवानीला दिलं ते वेगळं, पण सरकारने ही जमीन जी आहे ती महारवतनातली नाही आता, कारण का त्या लोकांना आधीच पैसे देऊन ती जमीन अक्वायर केली होती. नाही, सगळं खोटं आहे. आम्ही काल डॉक्युमेंट बघितले सगळ्या शेतकरी आमच्या काल सोबत होते. आम्ही अशी लिखित तक्रार दिली मुंडा पोलिसांना. तुमच्या सोबत होते, त्यांनी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवले? हो, डॉक्युमेंट लावले सगळ्यांना. अशा पद्धतीने सरकारने जमीन ती खरेदी केलेली नव्हती. नाही, सरकारने खरेदी केली नाही जमीन. सरकारचा ताबा पण आहे ना त्याच्यावरती. ताबा असून ना, ही जमीन ही खोटं बोलून खोटे डॉक्युमेंट करून त्यांनी जमीन बाळगवलेली आहे. आता जरी ही जमीन पार्थ पवारांकडून हा व्यवहार जरी रद्द झाला, जी अमेडिया होल्डिंग LLP जी आहे त्यांनी जरी व्यवहार रद्द केला तरी ही जमीन आता सरकारकडे जाईल. आम्ही सरकार घेऊ ना, आम्ही आंदोलन करू, डॉक्युमेंटरी भेटू, कलेक्टरला भेटू, पण जमीन आम्ही मिळवून देऊ लोकांना, आमच्या शेतकऱ्यांना. तुमच्या सोबत आहेत ते? आणि शेतकरी आहेत ना, हे जिथं शेतकरी बसले आहेत. कोण कोण? प्रनिल कांबळे. तुमचं नाव आहे त्याच्यामध्ये? माझ्या आईचं नाव आहे. हां, तुमचा काय लढा चालू आहे? किती दिवसापासून लढा चालू आहे? हा ते 2008 पासून चालू आहे. कारण तेव्हा शीतल तेजवानीला पॉवर ऑफ अटर्नी दिली ती, पण ह्या कारणाने दिली ती की आम्हाला ह्यांनी जे कोर्ट वगैरे तिथनं गव्हर्नमेंटकडनं जागा सोडून जे रिग्रांड करून द्यावी, पण त्यांनी त्याचा गैरवापर करून ही जागा विकलेली आहे. त्यावेळी किती पैसे घेतले शीतल तेजवानी? काही नाही, 1 रुपया नाही घेतलं कुणी. अनेकांनी घेतलेत 15-20 हजार 2006 साली. कुणीच नाही, काय तसे पुरावेच नाहीत. नाही, पैसे न घेता ती जमीन पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्यावर. कारण समाज अशिक्षित आहे. आमचं कोणतरी असं मदत करून त्या हिशोबाने आपण तिला हे पॉवर ऑफ दिली की तुम्ही कोर्ट वगैरे सगळं आम्हाला जमीन रिग्रांड करून देते, हिशोबाने आमचं चाललं होतं. एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये पॉवर ऑफ अटर्नी केल्यापासून ते आतापर्यंत तुम्हाला माहित नव्हती काय प्रोसिजर चालू आहे, ह्यांनी जमीन खरेदी त्यांचा रिस्पॉन्सच नाही ना आम्हाला. रिस्पॉन्सच नव्हता आम्हाला. रिस्पॉन्स नाही, फोन नाही, काय नाही. आम्हाला कसं कळणार? कधी कळलं मग हे जमिनीचा व्यवहार? हे जेव्हा उघडकीच झालं सगळं न्यूजला तेव्हा आम्हाला कळलं. तेव्हा आम्ही जमिनीवर गेलो, आम्हाला कळलं की आज फॉकलँड वगैरे सगळे खोदकाम चालू आहे. तर सौरभ यांना या सगळ्याची माहिती जी आहे ती माध्यमातूनच मिळाली आणि त्यानंतरच ही सगळी लोक जी आहेत ती आक्रमक झालेली पाहायला मिळाली. साधारणतः 572 नावं या सगळ्या व्यवहारामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी शीतल तेजवानी यांना पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती दिलेली होती आणि त्यानंतर हा सगळा व्यवहार जो आहे तो बरेच काळ जो आहे तो झालेला नव्हता. अनेक जण या जमीन खरेदीसाठी आलेले होते, परंतु ही जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग LLPने घेतल्यामुळं हा सगळा गोंधळ जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय. आणि आता पुन्हा जी आहे ते ह्या सगळ्यांनी घोषणाबाजी जी आहे ती सुरू केलेली आहे आणि जी महारवतनाची जमीन आहे ती आम्हाला पुन्हा मिळालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी या सगळ्या आंदोलकांकडून जी आहे ती सध्याच्या घडीला केली जाते. त्यामुळे नेमकं आता किती काळ हे सगळं आंदोलन हे आंदोलक सुरू ठेवणार आहेत, किती वेळ या सगळ्या घोषणाबाजी ज्या आहेत ती घोषणाबाजी यांच्याकडून केली जाणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण का अचानकपणे हे सगळे आंदोलक जे आहेत ते अजित पवारांच्या कार्यालयात. ठीक आहे रोहन, घोषणाबाजी केली जाते, आंदोलकांना नोटीस सुद्धा गेली आहे, पण राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडून काही दखल घेण्यात आलेली आहे आंदोलनाची? आपण पाहतोय पाठीमागे आपण पाहूयात की या सगळे राष्ट्रवादीचे कार्यालयाच्या बाहेरचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते देखील या आंदोलकांना बघतायत, परंतु यांना प्रत्युत्तर जे आहे ते कोणाकडून दिलं जाणार नाही. कारण का आधीच वातावरण जे आहे ते सगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवारांच्या विरोधात आहे, परंतु पोलिसांचा सगळा फौजफाटा जो आहे तो आता अजित पवारांच्या सगळ्या कार्यालयाला चहूबाजूने जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय. आणि आता या आंदोलकांना पुणे पोलिसांनी रस्त्यावरून साईडला घेत बाजूला जे आहे ते देखील घेऊन गेलेले पाहायला मिळतात. तिथे तुम्ही आंदोलन करा आणि त्यांना बॅरिकेडिंग केलेलं आहे की तिकडे
कोणी जाऊ नये, त्या बाजूला राष्ट्रवादीचे जे कार्यालय आहे, कार्यकर्ते जिथे थांबले आहेत त्या बाजूला कोणी जाऊ नये म्हणून या आंदोलकांना जे आहे ते हे केलं जात आहे। पोलिसांची गाडी आपण पाहतोय आलेली आहे। पोलीस कदाचित या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेऊ शकतात आणि नोटीस देऊन पण अशा पद्धतीने जर का त्यांनी आंदोलन केलं असेल तर कदाचित या आंदोलकांवरती गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो, कारण का उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक विशेष दर्जाची सुरक्षा आहे आणि त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कदाचित या सगळ्यांवरती गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो, कारण का यांची परवानगी जी आहे ती नाकारलेली होती। कार्यालयाच्या जवळ आंदोलन ठीक आहे, तर आपण फक्त घोषणाबाजी केली जाते। पोलीस आता आंदोलकांना ताब्यात घेत आहेत। अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते आणि त्याचबरोबर पार्थ पवारांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देखील आंदोलकांनी केलेली आहे।